मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे परफेक्ट टॉपची शिलाई बघणार आहोत। सर्वात आधी इथे आपल्याला बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि कटिंग करताना आपण खोलगट बाजूला मार्किंग केलं होतं। कोणती बाजू कोणत्या बाजूला येते म्हणजे काय होतं चुकत नाही म्हणूनसाठी आता इथे मी दोन्ही बाजूंना असं ठेवून घेतलं। आता ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे। खोलगट बाजूच्या बरोबर समोरच्याच बाजूला झाली पाहिजे असं ठेवून घ्या। बऱ्याच वेळा दोन्ही बाजू एकाच बाजूच्या होतात, त्यासाठी असं खोलगट बाजूच्या समोरच्याच बाजूला झाली पाहिजे असं ठेवून घ्यायचं आहे। ही बाजू ह्याच्याबरोबर समोरच्याच बाजूला झाली पाहिजे म्हणजे इथे आपलं उलट होणार नाही म्हणूनसाठी। आता इथे सर्वात आधी अर्धा इंच पकडायचं आहे। दंडगेरची बाजू अर्धा इंच पकडायची आहे आणि पूर्ण तयार करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि दाबटीप देताना बरोबर आपली ते अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे। आता पूर्ण अस्तर आतल्या बाजूला घेऊन एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। कपडा सर्वात आधी पूर्ण प्लेन करून घ्यायचा आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथे आपल्याला पूर्ण कपडा प्लेन करत अस्तर जोडून घ्यायचं आहे। अस्तर जोडून झालं। आता इथे माझा जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते। अस्तरच्या बाहेरचा कपडा जेवढा शिल्लक आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते। एक बाजू तयार झाली आणि एक मध्यावरती मार्किंग करून ठेवायचं आहे। मार्किंग करून घेतलं। आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे। अर्धा इंच पकडायचं आहे। आता इथे मी दाबटीप टाकून घेते। दाबटीप बरोबर आपली अस्तरच्या कापडावरती बसली पाहिजे। पूर्ण अस्तर आतल्या बाजूला घेऊन एकदम अशी कडेला शिलाई देऊन घेते। आता इथे मी पूर्ण कपडा प्लेन केलेला आहे आणि अस्तर जोडून घेते। अस्तर जोडताना तुम्ही ते 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल आणि पूर्ण अस्तर जोडून घेते। आता इथे जेवढा माझा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते। अस्तरच्या बाहेरचा कपडा इथे आपली दुसरी सुद्धा बाजू जोडून तयार झाली आणि एक मध्यावरती मार्किंग करून ठेवायचं आहे। बाही जोडून घ्यायला सोपं पडतं त्यासाठी। इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून तयार झालेले आहेत। अस्तर ठेवण्याची ती पद्धत नक्की वापरायची आहे। आता इथे आपल्याला पाठीमागची बाजू जोडून तयार करून घ्यायची। सुईचा कपडा आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलं आणि पिना लावून घ्यायच्या आहेत म्हणजे कपडा सरकणार नाही, तुम्हाला तयार करून घ्यायला सोपं पडेल त्यासाठी। आता इथे पिना लावून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि अर्धा इंच पकडायचं आहे। जसा आपण गळ्याचा आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने इथे आपल्याला गळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी चौकोनी गळ्याचा आकार दिलेला आहे त्यानुसार इथे मी पूर्ण गळा तयार करून घेते। आता इथे अस्तरच्या बाहेरचा कपडा जेवढा असेल तेवढा इथे मी कट करून टाकते। कट करून घेतलं, जास्तीचं होतं तेवढं आता थोड्या अंतरावरती कट देऊन घेते म्हणजे पलटी करायला सुद्धा सोपं जातं त्यासाठी। आता इथे मी पूर्ण अस्तर आतल्या बाजूला घेतलं म्हणजे पलटी करून घेतलं। आता इथे काय करायचं आपल्याला एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। गळ्याच्या बरोबर अशी एकदम कडेला इथे मी पूर्ण गळा तयार करून घेते। गळा तयार करून झालेला आहे। आता इथे आपल्याला खालच्या बाजूचं अस्तर धागे निघू नये म्हणून एकदा घडी करून घ्या, परत एकदा आणि पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे एक प्रकारची पट्टी तयार करून घ्यायची आहे म्हणजे धागे निघत नाहीत म्हणूनसाठी।
तेवढा कपडा आपण जास्त घेतला होता. आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि कपडासुद्धा पूर्ण प्लेन झाला पाहिजे. पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालतील, म्हणजे अस्तर जोडून घ्यायला तुम्हाला सोपं पडेल. शक्यतो काय करा, पिना लावून घ्या, म्हणजे जोडून घ्यायला सुद्धा सोपं पडेल. थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायचे आहेत. इथे मी एक बाजू जोडून तयार करून घेतली. ह्या पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे मी काय करते, दुसरी सुद्धा बाजू ह्या बाजूने जोडून घेते. अस्तर सुद्धा त्याच्यामध्ये सापडलं पाहिजे असं जोडून घ्यायचं आहे. आणि कपडा सुद्धा इथे प्लेन आहे का असं बघून घ्यायचं आहे. फक्त गुड्या पडू देऊ नका. पूर्ण कपडा प्लेन करत करत इथे आपल्याला अस्तर सुद्धा आतल्या बाजूला जोडलं गेलं पाहिजे असं जोडून घ्यायचं आहे. इथे मी दुसरी सुद्धा बाजू जोडून तयार करून घेतली. बघू शकता ह्या पद्धतीने. इथे माझं अस्तर सुद्धा सापडलेलं आहे, पण बघायचं आपल्या इथे अस्तर सापडलेलं आहे का. आता इथे मी जेवढा जास्त कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते, अस्तरच्या बाहेरचा कपडा. आणि जे आपण कटिंग करताना मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे फिटिंग करताना सोपं जातं. त्यासाठी मार्किंग करून घेतलं. इथे मी जे आपण कटिंग करताना कट दिले होते का त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा थोडंसं क्रॉसमध्ये असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्या आत्ताच. आता ही सुद्धा बाजू जेवढा जास्त कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते आणि कट देऊन घेते. जे जे आपण कटिंग करताना मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती बरोबर अशी कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे फिटिंग चुकत नाही म्हणून साठी. इथे सुद्धा मी असा कट देऊन घेतला. एक बाजू तयार झालेली आहे. आता इथे काय करा, मध्यावरती ना एक घडी करून घ्यायची आपल्याला. आता बरोबर अशी मध्यावरती एक घडी करून घ्यायची आहे टक्स मार्किंग करण्यासाठी. एकसारखं पकडायचं आहे. आता ह्या बाजूने 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. कटवरती कट ठेवा फक्त. जे जे आपण कट मार्किंग केलं त्याच्यावरती आलं पाहिजे बरोबर, कमी जास्त होऊ देऊ नका फक्त. आता इथे मी 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते. मध्यापासून 3.5 इंच ठेवलं. सर्व साईजमध्ये तुम्ही हे माप घेऊ शकता परफेक्ट. ह्या सुद्धा बाजूला सेम तेच मार्किंग करून घ्यायचं आपल्याला. दोन्ही सुद्धा बाजू आपल्या इथे एकसारख्या झाल्या पाहिजेत त्यासाठी. आता इथे असा टेप पकडायचा वरच्या बाजूला आणि 10 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. असं पकडा एका लाईनीमध्ये आणि एक 10 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. एक लाईन ओढून घेतली. लाईन ओढून घेतली. आता ह्या लाईनीपासून खाली एक 9 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि लाईन ओढून घ्यायची अशी. आणि दुसऱ्यासुद्धा बाजूला सेम तेच मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत त्यासाठी. इथे सुद्धा असं मार्किंग करून घ्या. मार्किंग करून झालेलं आहे बघू शकता ह्या पद्धतीने. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत. आता इथे आपल्याला एक एक बाजू तयार करून घ्यायची आहे. असं पकडा. प्लेन झालं पाहिजे, म्हणजे आपला इथे कपडासुद्धा प्लेन झाला पाहिजे आणि अस्तरसुद्धा प्लेन झालं पाहिजे. असं पकडायचं आणि कपडासुद्धा सापडलेला आहे का असं बघत जा. बऱ्याच वेळा कपडा निघून जातो म्हणूनसाठी सांगितलं. आणि इथे थोडासा नॉर्मलमध्ये पकडायचा आहे शिलाई देताना फक्त, जास्त नाही. बघू शकता ह्या पद्धतीने, म्हणजे इथे ना आपली गुढीसुद्धा नाही पडली पाहिजे. तेवढंच तुम्हाला इथे पकडायचं आहे. थोडंसं पकडलं तरीसुद्धा चालतं. आता इथे दुसरीसुद्धा बाजू पूर्ण प्लेन करून घ्यायची आणि कपडासुद्धा सापडलेला आहे का असं बघायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा निघून जातो म्हणूनसाठी असं बघा कपडा सापडलेला आहे का. नंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची. एकदम थोडंसं पकडा. पुन्हा एकदा पॅक करून घेते. बघू शकता. दाखवलं ना ती पद्धत नक्की वापरायची आहे, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये गुढीसुद्धा नाही पडणार अजिबात.
शिलाईमध्ये पकडताना एकदम असं थोडंसं तुम्हाला इथे पकडायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला ना गुढीसुद्धा नाही पडणार अजिबात. आता इथे आपल्याला समोरची बाजू अस्तर जोडून तयार करून घ्यायची आहे. एकसारखं ठेवून घ्या. पिना लावून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या अंतरावरती आणि इथे अर्धा इंच पकडायचं आहे. जेवढं तुम्ही पकडता तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल, पण जास्त कमी घेऊ नका. आता जसा आपल्या गळ्याचा आकार आहे तसा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे. आता इथे मी जसा गळ्याचा आकार दिलेला आहे ना तसा तयार करून घेते. आणि अर्धा इंच पकडलेला आहे. पिना काढून घेते. आता जेवढा अस्त्रच्या बाहेरचा कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते. आता थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे पलटी करायला सुद्धा सोपं जातं. कट देऊन झालेले आहेत दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे मी पूर्ण कपडा पलटी करून घेते, म्हणजे अस्तर आतल्या बाजूला झालं पाहिजे. आणि गळ्याचा आकार सुद्धा एकसारखा करून घ्यायचा आहे दोन्ही सुद्धा बाजूंचा. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंचा गळ्याचा आकार एकसारखा करून घेतला. आता इथे मी एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेते. टोक फक्त व्यवस्थित आलं पाहिजे. इथे मी टोक काढून घेते. आणि गळ्याचा आकार इथे मी पूर्ण तयार करून घेतला. बघू शकता ह्या पद्धतीने. आता इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेते. अस्तर सुद्धा पूर्ण प्लेन झालं पाहिजे किंवा पिना लावून घेतले तरी सुद्धा चालतील, म्हणजे तुम्हाला आणखीन सोपं पडेल. आता इथे आपल्याला एकदा घडी करायची, परत एकदा पट्टी तयार करून घ्यायची आहे खालच्या बाजूला. आता इथून मी परत एकदा जोडून घेते. आपलं ते जोडून घ्यायचं राहिलं होतं. एक बाजू झाली. आता दुसरी सुद्धा बाजू जोडून तयार करून घेते. आणि कपडा पूर्ण प्लेन झाला पाहिजे. प्लेन करत करतच पूर्ण अस्तर जोडून घ्या. गुढी पडू देऊ नका फक्त, नाहीतर काय होतं असं झोळ आल्यासारखं होतं, म्हणूनसाठी सांगितलं. आता इथे काय करायचं, आपला जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते. अस्तरच्या बाहेरचा जेवढा आपला शिल्लक आहे ना तेवढा इथे कट करून टाकायचा आहे. आता इथे काय करा, कटिंग करताना जे आपण कट मार्किंग केले होते ना ते कट देऊन घ्यायचे थोडे थोडे, म्हणजे ना काय होतं फिटिंग चुकत नाही. म्हणूनसाठी फिटिंग करताना ना ते कटवरती कटच आपला आला पाहिजे, म्हणजे ना फिटिंगसुद्धा एकसारखी होऊन जाते. आता इथे सुद्धा आपण कट देऊन घेते. मी थोडीशी मार्किंग केलं होतं ना आपण, कट देऊन घ्यायचे थोडे थोडे, म्हणजे फिटिंग चुकत नाही. त्यासाठी बघू शकता इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे आणि कपडासुद्धा इथे आपला पूर्ण प्लेन झालेला आहे. आता इथे मी 4 पदरी दोरा घेतलेला आहे आणि मणी जोडून घेणार आहे. सर्वात आधी इथे दोरा पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे. पॅक करून घेतला. आता इथे मी जेवढे बसतील ना तेवढे मणी जोडून घेते. मणी जोडताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा मणी ठेवू शकता. आता इथे मी जेवढे मणी बसतील ना तेवढे इथे मी जोडून घेते. आता इथे सुद्धा हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. असं पकडायचं आणि जेवढे बसतील तेवढेच मणी जोडून घ्यायचे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण पॅक करून घेतलं. आता इथे सुद्धा आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे.
इथे सुद्धा मी पूर्ण पॅक करून घेते. पूर्ण पॅक करून घेतलं आणि धागा कट करून घेते. बघू शकता इथे आपले पूर्ण मणी जोडून झालेले आहेत. आणि तुम्ही सुद्धा जेवढे मणी बसतील ना तेवढे इथे तुम्हाला जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमची सुद्धा डिझाईन एकसारखी होऊन जाईल. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे असं ठेवून घ्यायचं आहे. गळ्याची बाजू गळ्याच्या बाजूलाच आली पाहिजे असं ठेवून घ्या. गळ्याच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका आणि अर्धा इंच पकडायचं आहे. इथे सुद्धा तीच पद्धत, अर्धा इंच पकडायचं आहे. गळ्याची बाजू फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. थोडंसं बंद करून घेतलं. पुन्हा एकदा पॅक करून घ्यायचं. वरच्या सुद्धा बाजूला पॅक करून घेतलं, म्हणजे धागे निघत नाहीत म्हणूनसाठी. गळ्याच्या बाजूला सुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा पॅक करून घेतलं. इथे बघू शकता आपलं शोल्डर जोडून झालं. आता इथे काय करायचं, जर जास्त असेल तर असं बघा, आत्ताच लगेच बाही जोडण्याआधी तेवढं कट करून टाका. सर्वात आधी एक शिलाई देऊन घ्या, नंतर कट करून टाका. पण दोन्हीसुद्धा बाजू एकसारखे करून घ्याव्या लागतात बाही जोडण्याआधी. असं बघायचं आहे आपल्याला एकसारखं आपल्या इथे शोल्डर आहे का. कमी जास्त असेल तर आत्ताच बघा, नाहीतर काय होतं, बाहीची उंची कमी जास्त होऊ शकते म्हणूनसाठी सांगितलं. आता खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते असं ठेवून घ्या. ही बाजू ह्या बाजूला जोडली जाणार आणि ही बाजू ह्या बाजूला जोडली जाणार असं ठेवून बघा. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, मध्यावरती आला पाहिजे. अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की आपण काय करतो, बाही उंची अधिक 1 इंच घेतो. इथे बरोबर आपलं अर्धा इंच गेलं पाहिजे आणि अस्तर जोडताना अर्धा इंच गेलं पाहिजे, तेव्हा तुमची बाहीची उंची एकसारखी होईल. तुम्हाला जेवढी ठेवायची आहे तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. तेवढं कटिंग करताना तुम्हाला हे कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर अर्धा इंच तुमचं शिलाईमध्ये जाणार आहे. आणि बाहीसुद्धा जोडायला परफेक्ट पुरते, कुठलाही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. आणि घडी काढण्याची एकदम अशी सोपी पद्धत मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्यानुसार इथे तुम्ही परफेक्ट असं घडीचं मार्किंग करून घडीसुद्धा काढू शकता. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडून घ्यायलाच कमी पडते, ती पद्धत नक्की वापरायची आहे. इथे मी पुन्हा एकदा बाही पॅक करून घेतली, म्हणजे डबल शिलाई देऊन घेतली. एक बाजू जोडून झाली, बघू शकता इथे अशा पद्धतीने. आणि शोल्डरसुद्धा मापामध्ये आपलं शिल्लक राहतं. आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाजू जोडून तयार करून घ्यायची आहे. मध्यावरती आला पाहिजे. अर्धा इंच पकडायचं आहे. फक्त बाहीना खेचून कधीच जोडायचे नसते, कारण की परफेक्ट घडी आपण काढलेली आहे, मुंडा मोजून परफेक्ट. शिल्लक असेल तर कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. आता दुसरीसुद्धा बाजू मध्यापासून जोडायला सुरुवात करते. एकसारखं पकडायचं, फक्त खेचू नका, नाही तर गुड्या पडल्यासारखं होतं. बघू शकता ही सुद्धा बाजू जोडायला परफेक्ट पुरलेली आहे. कटिंगचा व्हिडिओ पाहू शकता, संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे, घडी कशा पद्धतीने काढावी लागते. बघू शकता आपली दुसरीसुद्धा बाजू इथे जोडून झालेली आहे. इथे आपले दोन्हीसुद्धा बाजू जोडून तयार झालेले आहेत. आता इथे पूर्ण टॉप उलटा करून घ्यायचा आहे, म्हणजे अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे. इथे मी पूर्ण टॉप उलटा करून घेतला, अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे. आता इथे आपण जे जे कटिंग करताना मार्किंग केलेलं आहेत ना, एकावरती एक असे ठेवून घ्या. बाहीसुद्धा एकसारखी पकडायची आहे. असं पकडा, फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. आत्ताच बघा कमी जास्त असेल तर. इथे सुद्धा असं पकडायचं आहे. इथे सुद्धा खालच्या सुद्धा बाजूला एकसारखं झालं पाहिजे आपलं. दुसरीसुद्धा बाजू एकसारखी पकडायची आहे. असं पकडा एकसारखं, आणि हे सुद्धा बाजूला असं पकडायचं. जे जे आपण कटिंग करताना मार्किंग केलेलं आहे ना, त्याच्यावरती मार्किंग आपलं आलं पाहिजे असं पकडायचं. अशा पद्धतीने बघू शकता, दाखवलं ती पद्धत नक्की वापरा.
फिटिंग करताना दोन्हीसुद्धा बाजूंचा कपडा एकसारखा सापडला जातो म्हणूनसाठी असं पकडायचं आहे. आता इथे सर्वात आधी फिटिंगचं माप मार्किंग करून घ्यायचं आहे. असं पकडा, जेवढासुद्धा तुमचा दंडघेर असेल ना तेवढा इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. 5 असतो, 5.5 इंच असतो, 5.25 इंच असतो, जेवढा असेल तेवढं मार्किंग करून घ्या. थोडंसं लूज पकडलं तरीसुद्धा चालेल आणि असं मार्किंग करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही इथे पट्टीचा सुद्धा वापर करू शकता. अशी लाईन ओढलेलीच आहे आपण कटिंग करताना, त्याच्यावरती बरोबर अशी मार्किंग करून घ्यायची आहे. अशी पट्टीसुद्धा पकडू शकता तुम्ही, बघू शकता तरीसुद्धा एकसारखं आलेलं आहे. इथे थोडंसं लूज पकडलं तरीसुद्धा चालेल, आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता ही सुद्धा बाजू अशीच बघू शकता, आपण कटिंग करताना मार्किंग केलं होतं ते मार्किंग आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे. तेवढंच आलेलं आहे बरोबर आपलं. इथून आपण 2 इंच घेतलं होतं, इथे आपण फक्त 1 इंच घेतलं. कटच्या तिथे आपण फक्त 1 इंच घेतलं होतं. ते आपल्याला कटसाठीच लागणार आहे, जास्त घेऊन नाही चालत. आणि वरच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं, बरोबर येते त्याच्यावरतीच. हे आपण कटिंग करताना मार्किंग केलं होतं, त्याच्यावरती बरोबर ती लाईन आपली आलेली आहे. आता इथून फिटिंग करून घ्यायची, इथून सुरुवात करायची ते कटपर्यंत. इथे पूर्ण बंद करून घ्यावं लागेल. इथपर्यंतच पूर्ण बंद करून घ्यायचं. तिथून काय करायचं, 2 इंच अंतर सोडून द्यायचं. एवढं 2 इंच सोडून द्या. कट टाकायला सोपं जातं म्हणूनसाठी सांगते. कट टाकायला बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो, तेवढं अंतर सोडून द्यायचं थोडंसं. तिथे पूर्ण बंद करायचं. तिथून परत वरून थोडंसं अंतर ठेवून पूर्ण शिलाई देऊन घ्यायची वरच्या बाजूला. परत इथून तुमच्या जेवढ्या शिलाईसुद्धा बसतील ना तेवढ्यात तुम्ही ह्याच्यामध्ये देऊसुद्धा शकता. आता दुसऱ्यासुद्धा बाजूला तीच पद्धत वापरायची आपल्याला. इथून फिटिंग करून घ्यायची ते कटपर्यंत. कटच्या तिथेच पूर्ण असं बंद झालं पाहिजे. मार्किंग करून ठेवा. 2 इंच सोडून द्यायचं इथे सुद्धा, एवढं अंतर, म्हणजे कट टाकायला सोपं जातं. तिथून सुद्धा पूर्ण बंद करून घ्यायचं आणि वरच्या बाजूला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढ्यासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता इथे आपल्याला दोन्हीसुद्धा बाजूंची फिटिंग करून घ्यायची आहे. एकसारखं पकडायचं, थोडंसं बंद करून घेते आणि जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती पहिली शिलाईची टिप आपली बसणार आहे, म्हणजे पहिली फिटिंग माप. फक्त दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या पकडायच्या आहेत. कटवरती कटच आला पाहिजे आणि इथपर्यंत पूर्ण बंद करून घ्या. आपण मार्किंग केलं होतं मागाशी, तिथपर्यंत पूर्ण बंद करून घ्यायचं, म्हणजे खालच्या बाजूला कट टाकून घ्यायलासुद्धा सोपं पडतं. आता थोडंसं अंतर ठेवा. इथेसुद्धा मी थोडंसं बंद करून घेतलं. आता वरच्यासुद्धा बाजूला थोडंसं अंतर ठेवून दुसरी आपली शिलाई बसणार आहे. इथेसुद्धा मी थोडंसं बंद करून घेतलं. आता दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने असं पकडायचं एकसारखं. कटवरती कट आला पाहिजे, बाही उंचीवरती बाही उंची बरोबर आपली आली पाहिजे. इथेसुद्धा बंद करून घेतलं आणि पहिली फिटिंगची शिलाई एकसारखी देऊन घ्यायची आहे. इथेसुद्धा एकसारखं पकडा असं आणि दंडगीरची बाजूसुद्धा पूर्ण बंद करून घ्यायची आहे. आता थोडंसं अंतर ठेवून थोडंसं बंद करून घेतलं इथे मी, म्हणजे काय होतं, कट टाकण्यासाठी सोपं जातं म्हणूनसाठी. इथेसुद्धा पूर्ण बंद करून घेतलं. जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. 3 ठेवले तरीसुद्धा चालतील. आता इथे बघू शकता दोन्हीसुद्धा बाजू झाल्या. आता इथे काय करा, कपडा जर जास्त असेल तर असं पकडायचं किंवा एक शिलाई देऊन घेतली तरीसुद्धा चालेल. ह्यासुद्धा बाजूला पूर्ण शिलाई देऊन घेते, म्हणजे काय होईल, इथे आपले धागेसुद्धा निघणार नाहीत म्हणूनसाठी इथे मी दोन्हीसुद्धा बाजू तयार करून घेतल्या. आता इथे आपलं कट टाकून घ्यायचं आहे. बघू शकता दोन्हीसुद्धा बाजू आपले इथे. आता असं पकडा
आणि कट टाकून घ्यायचा आपल्याला इथे. सर्वात आधी काय करायचं, एकदा घडी करून घ्या आणि परत एकदा अशा पद्धतीने. फक्त खेचू नका, नाही तर गुड्या पडल्यासारखं होणार किंवा असा कट ना क्रॉसमध्ये येऊन जातो. एकसारखं पकडायचं, खेचायचं नाही. पूर्ण कपडा इथे प्लेनमध्ये झाला पाहिजे. थोडंसं जवळून दाखवलं इथे मी तुम्हाला. अशा पद्धतीने पकडा इथे. फक्त एकसारखं पकडलं गेलं पाहिजे. फक्त खेचूसुद्धा नका. बघू शकता ह्या पद्धतीने तुमचासुद्धा तयार होणार आहे. आता असं पकडा, दोन्हीसुद्धा बाजूंना 2 बाजू झाल्या पाहिजेत. त्यासाठी आपण फिटिंग करताना तिथे बंद केलं होतं. आता ह्या बाजूला असा कपडा फिरवून घ्यायचा आहे. आता इथं काय करायचं, पूर्ण कपडा इथे प्लेन करून घ्या दुसऱ्यासुद्धा बाजूचा. आता इथे अशी घडी करून घ्यायची बरोबर मापामध्ये आणि कपडा ह्या बाजूला असा फिरवून घ्यायचा आहे आणि असं पकडायचं आहे आणि खालच्यासुद्धा बाजूचा कट देऊन तयार करून घ्यायचा आहे. इथे सुद्धा एकदा घडी करा आणि परत एकदा अशा पद्धतीने. फक्त खेचायचं नाही आणि दुसरीसुद्धा बाजू हीच पद्धत वापरून तयार करून घ्यायची आहे. बघू शकता इथे सुद्धा आपल्याला इथे एक प्रकारचा असा त्रिकोणसुद्धा तयार होऊन जातो. आता इथे काय करायचं, एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची. एकदम कडेला आली पाहिजे. एकदम कडेला एक शिलाई देऊन घेते, म्हणजे ना तुमचा कटसुद्धा एकसारखा येणार आहे आणि दुसऱ्यासुद्धा बाजूचा कट ह्याच पद्धतीने तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे. इथे ना बरोबर असा एक प्रकारचा त्रिकोण तयार होतो आणि कपडा परत असा फिरवून घ्यायचा आणि ही सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेतली. इथे आपला पूर्ण कट तयार झालेला आहे. बघू शकता ह्या पद्धतीने. फक्त कपडा खेचू नका, नाहीतर काय होईल, गुड्या पडल्यासारखं होणार किंवा कट ना तुमचा असं क्रॉसमध्ये सुद्धा येऊन जाईल म्हणूनसाठी. इथे मी तीच पद्धत वापरून दुसऱ्यासुद्धा बाजूचा कट तयार करून घेतला. आता इथे खालच्या बाजूची पट्टी तयार करून घ्यायची आहे. एकदा घडी करा आणि परत एकदा घडी करून अशा पद्धतीने. फक्त अस्तर इथे सेपरेट झालं पाहिजे. आपलं अस्तर सेपरेट झालं पाहिजे, नाहीतर घोळ आल्यासारखं होतं. म्हणूनसाठी अस्तर त्याच्या मापामध्येच बरोबर आपलं सेपरेट झालं पाहिजे. म्हणजे उंचीला दोन्ही एकसारखं आलं पाहिजे. फक्त सेपरेट करून घ्यावं लागेल. अस्तर तुम्ही कटिंग करताना 2 इंचांनी कमी घेतलं तरीसुद्धा चालेल. तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. कटिंगचा सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. बघू शकता दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या झाल्या. फक्त सेपरेट करून घ्यावं लागेल. इथे तुम्ही पूर्ण अस्तरसुद्धा जोडून घेऊ शकता किंवा 2 इंचांनी अस्तर कमी घेतलं तरीसुद्धा चालतं. फक्त इथे तुम्हाला सेपरेट करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, घोळ येत नाही. नाहीतर काय होतं, दोन्ही एकत्र सापडलं गेलं तर घोळ येऊसुद्धा शकतो. आता इथे काय करते, थोडंसं बंद करून घेतलं आणि एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेते आणि आपल्याला दुसरीसुद्धा बाजू हीच पद्धत वापरून तयार करून घ्यायची आहे. इथे आपली एक प्रकारची पट्टी तयार झालेली आहे. थोडंसं बंद करून घेतलं आणि दुसरीसुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. बघू शकता मापामध्ये ना आपली इथे एकदम अशी एक प्रकारची पट्टी तयार होते एकसारखी. आता इथे मी पूर्ण टॉप सुईचा करून घेते. इथे आपला पूर्ण टॉप तयार झालेला आहे. इथे मी पूर्ण टॉप सुईचा करून घेतला. बघू शकता ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू. फक्त इथे तुम्हाला सेपरेट करून घ्यावं लागेल. जर पूर्ण टॉपला अस्तर जोडून घ्यायचं असेल तर, किंवा तुम्ही 2 इंचाने अस्तरसुद्धा कमी घेऊ शकता टॉपपेक्षा. आता इथे कटसुद्धा बघू शकता तुम्ही. फक्त कट कधी खेचायचा नसतो. अस्तर आणि कपडा एकसारखा झाला पाहिजे. बघू शकता एकदम सरळ लाईनीमध्ये तयार झालेला आहे. आणि कट देताना कधी खेचून कपडा पकडू नका, नाहीतर काय होतं, क्रॉसमध्ये येऊनसुद्धा जाऊ शकतो. त्यासाठी एकसारखं पकडायचं. दोन्हीसुद्धा बाजू बघू शकता इथे ही सुद्धा बाजू एकदम सरळ लाईनीमध्ये आपल्या इथे कटसुद्धा तयार झालेला आहे. फक्त पकडताना एकसारखं पकडायचं, म्हणजे तुमचासुद्धा कट ह्याच पद्धतीने नक्की तयार होणार आहे. इथे बघू शकता आपला गळासुद्धा
आणि दोन्हीसुद्धा बाजू बघू शकता इथे तुम्ही. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली आणि तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि मापे टाकण्याचीसुद्धा कटिंगचासुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंगसुद्धा सांगितलेली आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली आणि तुम्हीसुद्धा कटिंग आणि शिलाई करण्याची ही पद्धत तुम्हाला नक्की वापरायची आहे. आणि तुमचासुद्धा टॉप असाच तुम्ही तयार करून बघायचा आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.